उमावती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता माहेरच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत। भरपूर दिवस यावर्षी मी आईकडे राहिली आणि खरंच माहेरचा आस्वाद पूर्ण घेतलेला आहे। आता घेतल्यानंतर मी निघालेली आहे माझ्या सासरी। आता घरी जायचं म्हटलं तर ना इतकं सामान होतं, भरपूर सामान होतं, तरी आम्ही बरोबर ते सामान व्यवस्थित आणलेलं आहे। माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं जेव्हा आम्ही सामानाची पॅकिंग केली होती की सामान किती आहे म्हणून, तर तेवढं सगळं सामान व्यवस्थित घरपोच आणलेलं आहे। तर घरी मी एवढ्या दिवसानंतर आली तर बघू शकता घराची अवस्था काय झालेली आहे। आणि खरंच कुठं गेल्यानंतर आणि तिकडून आल्यानंतर इतका घरामध्ये धूळ आणि इतकी धूळ साठलेली होती की मी सांगू शकत नाही। परत ना माझ्या घरी फर्निचरचं काम सुरू होतं, ते सगळं काम मी अर्धवट सोडून गेली होती। तर मग बाकीचं जेवढं काही राहिलेलं काम होतं ना ते यांनी कंप्लीट करून घेतलेलं आहे। तर मला जाणं खूप आवश्यक होतं, कारण की 1-2 मला लग्न होते आणि त्या लग्नाला जायचं होतं आणि परत ना एवढ्या दुरून येणं जाणं मग परवडत नाही। इथून ना कमीत कमी 5 तासाच्या अंतरावर माझं माहेर आहे, तर सासरवरून 5-6 तास लागतात जायला। तर एवढ्या दूर मग येणं जाणं शक्य नव्हतं आणि थोडंसंच काम फर्निचरचं बाकी होतं, म्हणून मी चालली गेली होती। तर त्यानंतर बघते तर काय घरात इतकी धूळ होती की मी सांगूच शकत नाही। आल्यानंतर ना कामाला कुठून सुरुवात करावी हे तर मला कळतच नव्हतं। कमीत कमी 5-10 मिनटं तर मी अशीच इकडे तिकडे बघतच राहिली की कुठून सुरुवात करू आणि कुठून नाही। तर चला म्हटलं आता आपली फर्निचरचं काम झालेलं आहे, तर ही आरमारी आम्ही कबड तयार केलेलं होतं। तर सगळं जे काही म्हटलं माझ्या बॅग्स वगैरे आहेत त्या बॅग्स छान असे अंदर ठेवून देते। त्या लोकांनी सगळं पुसूनच दिलेलं होतं। जेव्हा ते लोक काम वगैरे करतात ना तेव्हा आपल्याला सगळं स्वच्छ करूनच देतात। तर मग हे सगळं स्वच्छच होतं, तर फक्त मी झटकलेलं आहे झाडणीने। म्हटलं सगळ्या बॅग्स मी इथे टाकून देते आणि त्यानंतर जे काही आहे बाहेर जेवढं सामान आहे तेवढं टाकल्यानंतर मग सगळं आपल्या साफसफाईला सुरुवात करते। कारण तर ना मी माझ्या इकडे अंदरच्या कामाला होती, तर बघू शकता इकडे नव्यानी ना अक्षरशः झाडणी हातात घेतली आणि तिने पोर्च झाडायला घेतलं। मला म्हणत होती की मम्मी हे तुझं एवढं सगळं मी फक्त स्वच्छ करून देते पोर्च वगैरे। तर मी तिला म्हटलं नको गो बेटा राहू दे, मी करील। पण मुलींना तिला असं वाटलं असेल की मम्मी कधीपर्यंत करेल आणि कधीपर्यंत स्वच्छ करत राहील, असं तिच्या मनात कदाचित आलं असेल, म्हणून तिने हे सगळं झाडायला घेतलेलं आहे। आणि खरंच मुलींची माया ही मुलींनाच येते। आता बघा ना, आता आईकडे एवढे दिवस राहिली, आईच्या आता स्वतः मी जेवढं काही आराम केलेला आहे आता तेवढाच आराम सगळा माझा निघणार आहे। घरी आल्यानंतर एवढं काम वाढून जातं ना, कारण की आपल्या रोजच्या साफसफाईमध्ये आपल्याला कसं आहे ना आपलं घर स्वच्छ राहतं, रोजच आपण स्वच्छ करत जात होतो। पण इथे ना 20-25 दिवसाचा डिफरन्स होता आणि त्या डिफरन्समध्ये तुम्हाला तर माहीतच आहे की घरामध्ये किती धूळ आणि किती, मी तर सांगूच शकत नाही रे बाबा। मला पूर्ण संध्याकाळ झाली सगळं काम करतपर्यंत। बॅग वगैरे व्यवस्थित ठेवल्यानंतर जेवढं काही सोफ्याचे कवर आहेत, बेडशीट आहेत अंदर बाहेरच्या, जेवढं काही माझं असं वाटलं की ज्याच्यावर धूळ आहेत, बाहेर ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू पहिले मी आपल्या वॉशिंग मशीनमध्ये लावल्या। म्हटलं माझं सगळं स्वच्छ होतपर्यंत कमीत कमी तेवढं तरी धुवून निघेल। मग त्याच्यानंतर मग मी डस्टिंग केली आणि डस्टिंग केल्यानंतर आता मी झाडायला सुरुवात केलेली आहे। आणि झाडल्यानंतर जेवढं काही फर्निचर आहे सगळं फर्निचर मला साफ करायचं आहे, जेवढ्या काही वस्तू आहेत। आणि देवघर तर बघू शकता, देवघरावर सुद्धा मी एक छान अशी चादर मी टाकलेली होती, म्हटलं धूळ बसू नये म्हणून। मग तरी पण देवाची अवस्था तर मी सांगूच शकत नाही। पण मी त्या दिवशी पूजा नाही केली, मग दुसऱ्या दिवशी मग मी देवघर वगैरे स्वच्छ केलं, कारण की हे सगळं मला करता करता रात्रीचे कसे 8-9, 9:30, 10 वाजले तर कळलंच नाही। आणि इथे मी सकाळी 9:15च्या बसनी बसलेली होती, तर घरी येतपर्यंत दुपारचे 2:30 मला वाजलेत। मग 2:30 वाजता घरी आल्यानंतर मग कमीत कमी 3ला मी कामाला वगैरे लागली असेल। आता हॉल आणि बेडरूमचं झाडल्यानंतर मग मी आली आहे किचनमध्ये। आता किचनमध्ये ना माझे 2 टोपली भांडे मी घासलेले होते आणि त्याच्यावर मी छानसं स्वच्छ असं माझं जी काही ओढणी आहे ना ती ओढणी टाकली होती। पण किती नाही म्हटलं तरी ही धूळच आहे, ती तर बसणारच। तर मी सगळे भांडे मी धुवायला घेतलेले आहेत। हे सगळे भांडे मी बाहेर काढीन आणि स्वच्छ पाण्याने धुईन, त्याच्यानंतरच मी वापरीन। मला हरवेळेस मी कधी पण येते तर मी अशीच करते। मग असं नाही की एक भांडं धुतलं आणि घेतलं, मी तसं करत नाही। स्वच्छ पूर्ण भांडे मी धुवून घेईन आणि त्याच्यानंतर मग छान असं
भांड्याची जी रॅक आहे त्याला पुसल्यानंतर स्वच्छ असे लावेल. तर म्हणून म्हटलं हे भांडे मी तिकडे मागच्या साईडने नेते आणि तिथे सगळे धुवून काढणार आहे. काढल्यानंतर मग गॅस ओटा मी स्वच्छ करायला घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण अशा कामाला लागतो ना त्यावेळेस मुलं अलबत परेशान करतात. खूप जास्ती मुलांची मस्ती वेगळीच चालू होती. माझा छोटा मुलगा मग माझ्याकडे परत परत यायचा, रडायचा. पण तरी मी त्याला समजवत होती, कधी मला पाणी दे, कधी हे दे, कधी मला आंघोळ करायची आहे. त्या याच्यातही त्यांनी मुलांनी भरपूर परेशान केलेलं आहे. तर सोबतच माझ्या भावाचा मुलगाही सोबत आलेला आहे. पण तो तर ठीकच आहे म्हणा, पण माझा हा लहान मुलगा ना किती लहान मुलं म्हटलं की त्रास देणारच आहे. तर बघू शकता हा कसा करतो आहे. आता किचनमध्ये म्हटलं तरी ना माझी वरती मिठाची वगैरे जी चिनी मातीची भरणी आहे तर थोडंसंच मीठ बाकी होतं, पण ते पण मीठ मी खाली केलं आणि मग ती घासायला घेतली. परत जे काही मला वरती जेवढं काही मला घासायचं होतं, आता स्वयंपाकाला लागणारं जे काही आहेत, आता कोरपाट, बेलणं, तावा, हे सगळ्या वस्तू मी आताच घासून काढणार आहे. सकाळी निघली तेव्हा आईने टिफिन दिलेला होता, आलूचं भरीत आणि पराठे वगैरे करून. पण जेव्हाही निघते ना आई बिना टिफिनचं कधीच जाऊ देत नाही म्हणा. आता त्याच्यानंतर मग आल्यानंतर मग मी माझा घरचा स्वयंपाक संध्याकाळचा म्हणा की कधी कधी मी संध्याकाळी पण येते, तर संध्याकाळचाही स्वयंपाक ती टिफिन मला देते. तर ना आता इथे स्वच्छ अशी गॅलरी मस्त अशी धुवूनच काढलेली आहे मी. आता नेहमीच मी गॅलरी धुवून काढते, नाहीतर मग कधी म्हणजे हप्त्यातून 1-2 वेळा धुते. नाहीतर मग जेव्हा मी पुसते वगैरे ना तेव्हाही गॅलरी पुसून काढते, झाडून पुसून काढते. तर आज ना इलेक्शन ड्युटीचा ना रिझल्ट होता, त्यामुळे टी व्ही ही सतत चालूच होती घरची. तर माझे हे सगळे एवढे कामं होतपर्यंत मी जे मशीनमध्ये कपडे लावलेले होते, सोफ्याचे कवर वगैरे, मशीनचा खरंच एक खूप फायदा खूप चांगला आहे. म्हणजे आपल्याला ना कपडे धुवायचा वेळ वाचतो. आता रोजचे कपडे तर आपण हाताने धुतोच म्हणा, कारण की मशीनमध्ये स्वच्छ नाही निघत. पण ना मशीन खूप आवश्यक आहे, खूप आपली इतका वेळ वाचतो ना त्या गोष्टीमुळे. आता एवढी सगळी कामं होतपर्यंत माझे सोफ्याचे कवर, चादर स्वच्छ होऊन गेले. तेवढं म्हणजे पाऊण 1 तास लागतो. तर चला म्हटलं तर ते पण मी धुतलेलं होतं, तर मी सगळे म्हटलं तुरंत वरती वाळू टाकून येते. आणि वरती आल्यानंतर माझे थोडेफार झाडं आहेत, तर ते झाडंही मी बघितले, तर त्याच्यातले 1-2 झाड वाढलेलं होतं. यांना मी तसं सांगून गेली होती की तुम्ही पाणी वगैरे टाकत जा म्हणून. तर ना हे गावाला गेले होते, तर गावावरून येत जात होते ना त्यावेळेस ते पाणी टाकायचे. पण ऊन एवढी गरम आहे तुम्हाला तर माहीत आहे, आता मे महिना म्हटलं की किती तापतो. तर त्यामुळे ना 1-2 झाडं थोडीशी वाढलेली आहेत. पण थोडंसं दुःख झालं म्हणा, पण ठीक आहे. ते आता येऊन जाईन, मग नंतर अजून त्याला पालवी वगैरे फुटेल तर मग ते येऊनच जाईन व्यवस्थित. तर चला मग आता एवढे काम मी केले. त्यानंतर आता वेळ आली आहे डस्टिंगची. आता जेवढं काही धूळ आहे म्हटलं सोप्या, तर आता फ्रीजवर, टी व्ही युनिट, भरपूरशी अशी शेल्फ जे काही वस्तू आहेत त्याच्यावर धूळ साठतोच. आणि मला तर असं वाटत होतं किती काम करू आणि किती नाही. घरी आपण ना आपल्या माहेरी जातो तेव्हा इतका आळस येतो, तिथे एकही काम करायची इच्छा होत नाही. आणि माहेरवरून आणि माहेरातून जेव्हा आपण वापस येतो ना आपल्या इकडे घरी, तर जसंच पाय ठेवतो ना तेव्हा असं वाटतं की किती काम करू आणि किती नाही. माझंही असंच झालं होतं की मी आज किती काम करायला काढू आणि किती नाही, आणि कधी माझा वेळ मला एवढा भेटेल का, मी एवढं सगळे काम माझे होईल का, ह्याच विचारात मी होती. पण सगळं काम बरोबर पूर्ण झालं संध्याकाळ होतपर्यंत. आता एवढं सगळं पुसत मी मग माझे दरवाजे पण पुसून काढले त्यावेळेवरच. म्हटलं नाही आता किती, आता धूळ बसलेलाच होता, कारण की फर्निचरचं काम झालं तर मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. त्याचा धूळ किती ते जे काही असतं ते किती उडतं ना, ते सगळं दरवाजावर बसलेलं होतं. आणि हे सगळं धूळ माझ्या डोळ्यात सगळं दिसत होतं. मला असं वाटत होतं की आत्ताच हे पुसून काढावं, म्हणून मी दरवाजे सगळं मी तेव्हा तुरंत पुसून काढलेलं आहे.
तर ना आता फक्त पुसायचं काम बाकी होतं. तर चला म्हटलं एका साईडला चहा ठेवून देते आणि तेवढ्या वेळात मी भराभर पुसून काढते, कारण की पोर्चचा धुवूनच काढलेला होता. फक्त 3च रूप पुसायचे होते. परत ना आज माझा मंगळवार होता, तर मंगळवारी माझा उपवास असतो. तर चला म्हटलं आता नाही काही, तर मी फराळामध्ये फक्त 30 पापडच वगैरे आईने तळून दिले होते माझ्यासाठी, तेच फक्त खाल्लेलं होतं. तर चहा घेतल्यानंतर ना परत ना आल्यानंतर ना मला गोडीसुद्धा खावी लागली, कारण की डोकं एवढं पकडलेलं होतं की सांगू शकत नाही प्रवासानंतर. तर बस आता हे काम झाल्यानंतर माझी बेडरूम स्वच्छ मी आवरून घेणार आहे आणि आवरल्यानंतर तुम्हाला बेडरूमचा मी लुक दाखवते. आणि खरंच फर्निचर केल्यामुळे ना बेडरूमला एक वेगळाच लुक आलेला आहे, खूप छान. आणि मला पुष्कळ स्टोरेज मिळालेलं आहे आता वस्तू ठेवायसाठी. आता बिलकुल बाहेर पसारा कोणताही दिसणार नाही, ना कपड्याचा ना काही. कपडेचं तसं मी व्यवस्थित करायची म्हणा, पण कसं आहे ना, हे समोर माझं रूम असल्यामुळे ना खूप धूळ यायची. हे समोर इकडच्या साईडने रूम आहे, एकदम रस्त्याच्या इकडच्या साईडने माझी बेडरूम आहे, तर त्यामुळे धूळ भरपूर यायची. त्यामुळे ना मला हे सगळ्या गोष्टी करणं खूपच आवश्यक होतं आणि मनात ठरवलेलं होतं. आणि हे सगळं माझं व्यवस्थित झालेलं आहे. आणि जे काही फर्निचर आहे ना त्याचं सगळं कलर वगैरे सगळं मी चॉईस केलेलं आहे. तर बघू शकता रूम वगैरे सगळी स्वच्छ आवरून घेतलेली आहे. घर आणि स्वच्छ नीट आणि क्लीन झालेलं आहे. आता इतक्या दिवसानंतर घरी आली तर ना घरी भाजीचं काहीच नव्हतं. मग यांनी परत सगळं भाजीचं आणून दिलं. भाजीचं आणल्यानंतर मी व्यवस्थित तेव्हाच्या तेव्हा व्यवस्थित ठेवलं आणि मग स्वयंपाक वगैरे केला छान असा. सगळ्या वांग्याची भाजी, वरण भात, पोळी वगैरे. आणि त्यानंतर जेवतपर्यंत 9:30 पावणे 10 झाली. त्याच्यानंतरही मला चैन नाही. म्हटलं जाऊ दे, उद्याचे जेवढे कपडे धुवायचे ते सगळे कपडे मी बाहेर काढले. 1-2 बॅगा नाही म्हटलं तर 2 बॅगा जेवढ्या खाली होतील तेवढ्या मी खाली केल्या. चला मग आता मी इथेच व्हिडिओ साईन करते. असाच कामाचा लोड वाढतो कुठून बाहेरून आल्यानंतर. चला मग भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.